दिवाळी सुट्टीच्या निमित्तानं सध्या कोकण हाऊसफुल झालंय। सिंधुदुर्गमध्ये आलेल्या पर्यटकांचं स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग आणि पॅरासेलिंग हे खास आकर्षण ठरतंय। कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते सुंदर फेसाळणारे समुद्र किनारे आणि त्याच्या दिमतीला खमंग मालवणी जेवण। हे स्वर्ग सुख प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पर्यटक सध्या कोकणात गर्दी करू लागलेत। सिंधुदुर्गमधील तारकर्ली, देवबाग तसंच मालवणसह जिल्ह्यातले सगळे समुद्र किनारे सध्या हाऊसफुल झालेत। नोकरदारांना दिवाळ सणानं 5 दिवसांच्या सुट्टीची गिफ्ट दिली आहे, त्यामुळे जिल्ह्यातले सगळेच हॉटेल्स फुल झालेत। गेल्या वर्षीच्या तुलनेत जर ह्या वर्षी पर्यटक बघितले तर दुपटीने वाढ झालेली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत पर्यटक इथे येतात, पण रूम नसल्यामुळे ते बाहेर जात आहेत। मालवण किंवा मग कुडा किंवा सावंतवाडी इकडे स्टे करून मग ते देवबागला येत आहेत। वर्षानुवर्ष पर्यटकांचा ओघ वाढतच चाललेला आहे। गेल्या वर्षीपेक्षा पर्यटन थोडं सुधारित झाल्यामुळे आता अजून काही पर्यटक येत आहेत नवीन। अहमदाबाद, गुजरात, कोकण म्हणजे कर्नाटका, मुंबई, पुणा या साईडचे लोक असतात। लोकलमध्ये कोल्हापूर साईडचे लोक पण जास्त येत आहेत। स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग सोबत तारकर्लीत आता पॅरासेलिंग सुरू झालंय। या सर्वांचे रेट्सही कमी आहेत। कोकणात सध्या पर्यटकांचा ओघ आहे तो वाढलेला आहे। मालवण, तारकर्लीमध्ये अशा प्रकारची पॅरासेलिंगची व्यवस्था करण्यात आली आहे, त्यामुळे हा जो आस्वाद आहे तो घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात इथे आकर्षित होताना दिसत आहेत। त्यात मालवणी जेवणाचा बोनस। मग काय, पर्यटक आपल्या सुट्यांचा मनमुराद आनंद लुटतायत। पर्यटन जागा जी आहे ते आम्हाला खूपच मजा आली। ॲडव्हेंचरस स्पॉट आहे हा एक, आणि आपण असं सांगू शकतो की आउट ऑफ इंडियाची जेही काही आपल्याला मजे करायला तिकडे भेटतात ते आम्ही इकडे एन्जॉय केली खूप। आणि वॉटर राईड्स जे काही आहेत ते खरंच वसूल झाली आमची दिवाळीची हॉलिडे जे आहे। अचानक पर्यटकांची कोकणाकडे पावलं वळल्यानं सिंधुदुर्गातील सर्वच हॉटेल्स फुल झालेत, त्यामुळे काही पर्यटकांना माघारी परतावं लागलंय। मात्र पर्यटकांच्या या तोबा गर्दीनं सिंधुदुर्गातील अर्थकारणानंही उभारी घेतली आहे, एवढं मात्र खरं। विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।